त्यांनी मला 3 महिन्याचे प्रेग्नेंट करून निघून जायलंय. तर त्यांनी मला लग्नाची आह दिलं की आम्ही लग्न करू, प्रपोज दिलं त्यांनी. सिन्नरमधील एका तरुणीला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिचे वारंवार शारीरिक शोषण करण्यात आलं आणि ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नासाठी नकार देऊन पळ काढला. पीडितेने पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा आणि तिला धमक्या येत असल्याचा गंभीर असा आरोप केला. सिन्नर शहरामधील उद्योग भवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी जयवंत रवींद्र ठाकरे याने ओळख वाढवून दिली. तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून ते दोघं एकत्र राहत होते. या काळात त्याने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली. मी माळेगाव मेडिसिनमध्ये कामाला होती. जेवण रवींद्र ठाकरे म्हणून एक पोरगा सोबत रिलेशनमध्ये होती. तर 2 वर्ष झाले आम्ही सोबत राहत होतो. तर त्यांनी मला लग्नाची आह दिलं की आम्ही लग्न करू, प्रपोज दिलं त्यांनी. तर मी नाही म्हणलं होतं त्यांना. तर त्यांनी माझं मागं 15 दिवसपासून मला हे करत होते, टॉर्चर करत होते. मग मी त्यांच्यासोबत राहायला लागली. तर 2 वर्ष झाली आम्ही सोबत राहत होते. मग त्यांनी हे महिन्यात 2 तारीखला लग्न होतं, आमचं कोर्ट मॅरेज होतं. पुन्हा आळंदीला जायचं होतं आम्हाला लग्नाला. पण त्यांच्या घरच्यांनी टॉर्चरमुळं त्यांनी पळून गेलंय. तर मी 2 तारीखला कंप्लेंट दाखला केलाय. पण त्यांनी सिन्नरच्या पोलीस स्टेशनमध्ये काही माझा कंप्लेंट काही दाखला केलं नाही. तर मला त्यांनी 6 दिवस फिरवले. उद्या या, परवा या, मला 6 दिवस फिरवले. 6 दिवस नंतर मला राहायचं सोय नव्हतं. मी सिन्नरच्या बस स्टॉपवर झोपली. त्याच्यानंतर मला राहायचं, खायचं, प्यायचं सोय नाही. तर मी परत पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल केली आहे. तर 9 तारीखला कंप्लेंट दाखल झाली आहे. त्यांनी मला 3 महिन्याचे प्रेग्नेंट करून निघून जायलंय. तर माझं जीवाचं काही बी वाईट झालंय. तर सिन्नर पोलीस लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक. सिन्नरमधील धक्कादायक प्रकार उघड. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीला 3 महिन्याची गर्भवती या ठिकाणी त्याने केलेलं असल्याचं समोर आलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही SCN न्यूज सिन्नरकरांचा आवाज या चॅनलवर बघू शकता. तर मंडळी, SCN न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे. सिन्नरमधील एका तरुणीला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिचे वारंवार शारीरिक शोषण करण्यात आलं आणि ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्नासाठी नकार देऊन पळ काढला. पीडितेने पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा आणि तिला धमक्या येत असल्याचा गंभीर असा आरोप केला. सिन्नर शहरामधील उद्योग भवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी जयवंत रवींद्र ठाकरे याने ओळख वाढवून दिली. तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून ते दोघं एकत्र राहत होते. या काळात त्याने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा आरोपीने टाळाटाळ करायला सुरुवात केली. अखेर 2 तारखेला कोर्ट मॅरेज आणि आळंदी या ठिकाणी लग्न ठरलेलं असताना आरोपीने लग्नाला नकार दिला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. 2 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हे कपल राहत होतं आणि कोर्ट मॅरेज यांना करायचं होतं. आळंदी या ठिकाणी जाऊन कोर्ट मॅरेज करूयात असं सांगण्यात आलेलं होतं. पण हा आरोपी आता या महिलेला दगा देऊन पळून गेलाय. पीडित महिला ही 3 महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने आरोप केलेला आहे की आरोपी पळून गेल्यानंतर 2 तारखेला तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र सिन्नर पोलिसांनी तिला 6 दिवस टाळाटाळ केली, फिरवत राहिले. या काळात तिच्याकडे राहण्याची किंवा खाण्याची कोणतीही सोय नसल्याने तिला सिन्नर बस स्थानकावर झोपावं लागलं. अखेर 9 तारखेला तिचा गुन्हा नोंद करून घेण्यात आला. सध्या ती 3 महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचं तिचं म्हणणं आहे. आरोपी जयवंत ठाकरे हा धुळे जिल्ह्यातल्या मोराणे या गावचा रहिवासी असल्याचं या पीडित महिलेने सांगितलं. तर आरोपीच्या संभाव्य ठिकाणाबद्दल पोलिसांना माहिती देखील दिली, तरीही पोलीस त्याला अटक करत नाहीत. दरम्यान आरोपीच्या कुटुंबियांकडनं पीडितेला जिवंत मारण्याच्या आणि कापून टाकण्याच्या धमक्या येत आहेत असं या महिलेने पोलिसांना सांगितलं.
परंतु पोलिसांकडनं योग्य मदत मिळत नसल्याची खंत देखील या पीडित महिलेने या ठिकाणी व्यक्त केली आहे. सिन्नर पोलिसांनी फरार आरोपी जयवंत रवींद्र ठाकरे याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी असं या पीडित महिलेचं म्हणणं आहे. पीडितेच्या जीवाला धोका असल्याने तिला पोलीस संरक्षण देण्यात यावं असं देखील तिचं म्हणणं आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीच्या ठिकाणाबाबत धुळे मोराणे हे गाव या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी पीडित महिलेने केलेली आहे. पीडित महिला गर्भवती आणि बेघर असल्याने तिला तातडीने शासकीय निवारा आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी अशी देखील तिची मागणी असल्याचं या ठिकाणी समोर येतं. पीडित महिला म्हणते की जयवंत रवींद्र ठाकरे म्हणून व्यक्ती ज्याने 2 वर्ष माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला आणि मी आता 3 महिन्यांची गर्भवती असताना मला तो सोडून निघून गेलेला आहे असं या पीडित महिलेचं म्हणणं आहे. ही घटना केवळ फसवणुकीची नसून एका हतबल महिलेच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची असल्याचं या ठिकाणी समोर येतं आहे. पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईचा गंभीर प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून पीडितेला न्याय मिळवून देणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. तर मंडळी, अशा पद्धतीचा संपूर्ण व्हिडिओ हा SCN न्यूज सिन्नरकरांचा आवाज या न्यूज चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. SCN न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही काही भाग तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे.